बॅक टू आवर चॅनल आपले टीचर. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण क्लास 8 मॅथ्समधला 17th चॅप्टर पाहणार आहोत, जो आहे सर्कल, कॉर्ड अँड आर्क. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण सर्कलच्या, कॉर्ड आणि आर्कच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या पाहणार आहोत आणि त्यावरून रिस्पेक्टिव्ह प्रॅक्टिस सेट सॉल्व करणार आहोत. तर मी माझ्या चॅनलवरती क्लास 8 मॅथ्सची प्लेलिस्ट तयार केलेली आहे. तर त्यामध्ये 1 to 17th चॅप्टरच्या सर्व एपिसोड्सचे लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन. तर तुमच्या कोणताही कन्सेप्ट जर क्लिअर झाला नसेल तर तुम्ही व्हिडिओ चेकआउट करू शकता आणि आपल्या कन्सेप्ट्स क्लिअर करू शकता. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ कॉर्ड ऑफ अ सर्कल पाहणार आहोत आणि त्यावरून प्रॅक्टिस सेट 17.1 सॉल्व करणार आहोत. व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर सबस्क्राईब बटनच्या शेजारचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओज पाहू शकाल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया. सो स्टुडंट, क्लास 8 मॅथ्समधला आपला लास्ट चॅप्टर आहे सर्कल, कॉर्ड अँड आर्क. तर या चॅप्टरमध्ये आपण कॉर्डच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत, त्याचबरोबर सर्कलच्या, आर्कच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या पाहणार आहोत आणि त्यावरून आपण रिस्पेक्टिव्ह प्रॅक्टिस सेट सॉल्व करणार आहोत. प्रॅक्टिस सेटमधले सर्वच क्वेश्चन आपण सॉल्व नाही करणार आहोत. सिमिलर टाईपचे क्वेश्चन्स आहेत ते आपण सॉल्व करणार आहोत आणि जे उरलेले क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही अशाच प्रकारे सॉल्व करू शकता. तुम्हाला जो काही डाऊट असेल किंवा जी काही अडचण असेल ती तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. मी तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. सो या चॅप्टरमधला आपला फर्स्ट पॉईंट आहे लेट्स रिकॉल. तर या आधीच्या स्टँडर्डमध्येच म्हणजेच क्लास 7 आणि क्लास 6मध्ये ज्या काही आपण सर्कलच्या प्रॉपर्टीज पाहिल्या किंवा ज्या काही सर्कलच्या कन्सेप्ट्स आपण शिकून घेतल्या त्यांची आता आपण रिव्हिजन करूया. सो इथे मी सर्कल ड्रॉ केलेला आहे आणि यामध्ये मी सर्कलचे जे वेगवेगळे पार्ट्स आहेत ते दाखवलेले आहेत. तर त्या पार्ट्सना आपण काय म्हणतो किंवा इथे जेव्हा मी सेगमेंट्स ड्रॉ केलेले आहेत त्या सेगमेंट्सना सर्कलमध्ये काय काय नावं आहेत ती नावंच आपण आजच्या एपिसोडमध्ये रिकॉल करणार आहोत. तर सेगमेंट ओ डी, तर सेगमेंट ओ हा सेंटर ऑफ ए सर्कल आहे आणि सेंटर ऑफ ए सर्कलमधून सर्कलवरच्या कोणत्याही पॉईंटला जोडणारी जी लाईन सेगमेंट असते त्याला आपण रेडियस असं म्हणतो. तर सेगमेंट ओ डी ही सर्कलची रेडियस आहे. सो स्टुडंट, सेगमेंट ए बी, तर ए आणि बी हे पॉईंट सर्कलवरती कोणतेही दोन पॉईंट्स असणार आहेत आणि ओ हा सर्कलचा सेंटर आहे. तर सर्कलवरच्या कोणत्याही दोन पॉईंट्सना आणि सर्कलच्या सेंटरमधून जाणाऱ्या लाईन सेगमेंटला आपण सर्कलची डायमीटर असे बोलतो. त्यानंतर सेगमेंट पी क्यू म्हणजेच सर्कलवरच्या कोणत्याही दोन पॉईंट्सना जोडणाऱ्या लाईन सेगमेंटला आणि ती लाईन सेगमेंट सर्कलच्या सेंटरमधून नाही गेली पाहिजे तशा लाईन सेगमेंटला आपण सर्कलची कॉर्ड असे बोलतो, CHORD, कॉर्ड. त्यानंतर सेंट्रल अँगल, तर सर्कलच्या सेंटरपाशी तयार होणाऱ्या अँगलला आपण सेंट्रल अँगल असं बोलतो. तुम्ही ते बघू शकता अँगल DO आणि B हा सर्कलचा सेंट्रल अँगल आहे, अँगल DOB, कारण हा अँगल हा सर्कलच्या सेंटरमध्ये तयार झालेला आहे किंवा ह्या अँगलचा जो व्हर्टेक्स आहे तो सर्कलचा सेंटर आहे, म्हणून ह्या अँगलला आपण सेंट्रल अँगल असं बोलतो. मायनर आर्क, तर सर्कलवरील विविध पॉईंट्स पासून काही आर्क तयार होतात. त्यातल्या मायनर आर्क कोणत्या आहेत त्या आपण पाहणार आहोत. तर आर्क B आणि D ही सर्कलची मायनर आर्क एक आहे, BD. त्याचबरोबर आर्क DXA ही सुद्धा सर्कलची मायनर आर्क आहे. त्याचबरोबर आर्क AP ही सुद्धा एक आर्क आहे. त्याचबरोबर आर्क PQ अशा वेगवेगळ्या सर्कलच्या मायनर आर्क आहेत. तर मेजर आर्क, मायनर आर्क म्हणजे ज्या छोट्या आर्क्स आहेत त्यांना आपण मायनर आर्क असं बोलणार. मेजर आर्क म्हणजे ज्या मोठ्या आर्क्स आहेत, फॉर एक्झाम्पल आर्क PXP ही एक सर्कलची मेजर आर्क झाली. त्याचबरोबर आर्क AVQ ही सर्कलची एक मेजर आर्क झाली. त्याचबरोबर आर्क XBP
अशा वेगवेगळ्या ज्या आर्क्स आहेत, ज्या आर्कचं मेजर हे जास्त असलं पाहिजे किंवा मोठं असलं पाहिजे मायनर आर्कपेक्षा, अशा आर्क्सना आपण मेजर आर्क असं बोलतो, सेमी सर्क्युलर आर्क. तर सर्कलच्या डायमीटरमुळे ज्या दोन आर्क तयार होतात, फॉर एक्झाम्पल आर्क AXP आणि आर्क APB, ह्या दोन आर्क्स आहेत, त्या आर्क्सना आपण सेमी सर्क्युलर आर्क असं बोलणार. आर्क AXB आणि आर्क APB ह्या सर्कलचे सेमी सर्क्युलर आर्क झाले आहेत. तर सर्कलच्या डायमीटरमुळे सर्कलच्या दोन पार्ट्समध्ये डिव्हिजन होतं आणि त्या दोन पार्ट्सना पासून ज्या आर्क तयार होतात त्या आर्कला आपण सेमी सर्क्युलर आर्क असं बोलतो. त्यानंतरचा पॉईंट आहे मेजर ऑफ आर्क DB, मेजर ऑफ DB. सो ही एक DB ही एक मायनर आर्क आहे. त्या आर्कचं मेजर असणार आहे, हा जो अँगल आहे सेंट्रल अँगल, ह्या सेंट्रल अँगलपासून जे मेजर असेल तेच मेजर आर्क DBचं असणार आहे. त्यामुळे मेजर ऑफ आर्क DB इक्वल टू मेजर ऑफ अँगल DOB. त्याचबरोबर मेजर ऑफ आर्क DAB. सो ही एक मेजर आर्क आहे आणि हा आर्कचा मेजर असणार आहे 360 मायनस मेजर ऑफ अँगल DOB. 360 का घेतली आपण? कारण हे पूर्ण सर्कल जर आपण मेजर घेतलं तर ते 360 असतं आणि 360मधून जी हे मायनर आर्क आहे त्या मायनर आर्कचं मेजर म्हणजे सेंट्रल अँगलचं जे मेजर आहे ते आपण मायनस केलं तर आपल्याला मेजर आर्कचं मेजर मिळून जाईल. त्यामुळे मेजर ऑफ आर्क DAB इक्वल टू 360 मायनस मेजर ऑफ अँगल DOB. सो ह्या काही वेगवेगळ्या कॉन्सेप्ट्स होत्या. ह्या कॉन्सेप्ट्स आपण क्लास 7मध्ये पाहिल्या होत्या आणि ह्या वेगवेगळ्या कॉन्सेप्ट्सचं रिव्हिजन आपण आजच्या एपिसोडमध्ये केलेलं आहे. सो स्टुडंट, या चॅप्टरमधला आपला नेक्स्ट पॉईंट आहे प्रॉपर्टीज ऑफ कॉर्ड ऑफ ए सर्कल. सो सर्कलच्या ज्या कॉर्ड आहेत त्या कॉर्डच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज आपण आजच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत आणि त्यावरून आपण प्रॅक्टिस सेट 17.1 सॉल्व करणार आहोत. सो आपला फर्स्ट प्रॉपर्टी आहे द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ ए सर्कल टू इट्स कॉर्ड बायसेक्ट्स द कॉर्ड. सो इथे मी कॉर्ड AB ही ड्रॉ केलेली आहे आणि ह्या AB या कॉर्डचं मेजर आहे 3 सेंटीमीटर आणि मी सर्कलचा जो सेंटर आहे सेंटर O यापासून मी आर्क ABवरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. तर ह्या परपेंडिक्युलरमुळे हा परपेंडिक्युलर कॉर्ड ABला ज्या पॉईंटवरती इंटरसेक्ट करतो, फॉर एक्झाम्पल इथे P या पॉईंटवरती हा परपेंडिक्युलर कॉर्ड ABला इंटरसेक्ट करतो, तर ह्या परपेंडिक्युलरमुळे कॉर्ड ABचे दोन समान भागामध्ये किंवा दोन सेम पार्टमध्ये डिव्हिजन होतं. त्यामुळे जर कॉर्ड AB ही 3 सेंटीमीटरची असेल तर परपेंडिक्युलर OPमुळे कॉर्ड ABचे दोन सेम पार्टमध्ये डिव्हिजन झालेलं आहे. त्यामुळे लेंथ ऑफ सेगमेंट AP इक्वल टू लेंथ ऑफ सेगमेंट PB इक्वल टू 1.5 सेंटीमीटर. सो ही आपली पहिली प्रॉपर्टी आहे. द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ ए सर्कल टू इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. सो सर्कलच्या सेंटरपासून आपण सर्कलच्या कॉर्डवरती जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर त्या परपेंडिक्युलरमुळे सर्कलच्या कॉर्डचं दोन सेम पार्ट्समध्ये डिव्हिजन होतं. ही आपली पहिली प्रॉपर्टी आहे. आपली सेकंड प्रॉपर्टी आहे द सेगमेंट जॉइनिंग द सेंटर ऑफ ए सर्कल अँड द मिड पॉईंट ऑफ इट्स कॉर्ड इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड. सो कॉर्डचा जो मिड पॉईंट आहे, फॉर एक्झाम्पल CD ह्या कॉर्डचा मिड पॉईंट आहे E. सो पॉईंट E आणि जो सर्कलचं सेंटर आहे O, ह्या दोन पॉईंट्सना म्हणजे जॉईन केलं तर जी लाईन सेगमेंट तयार होते, फॉर एक्झाम्पल इथे पॉईंट E आणि पॉईंट O जॉईन केल्यामुळे सेगमेंट OE ही क्रिएट होते आणि OE ही सेगमेंट कॉर्ड CDला परपेंडिक्युलर असते. त्यामुळे सेगमेंट OE इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट और कॉर्ड CD. सो आपली सेकंड प्रॉपर्टी आहे द सेगमेंट जॉइनिंग द सेंटर ऑफ ए सर्कल म्हणजेच पॉईंट O अँड द मिड पॉईंट ऑफ इट्स कॉर्ड. तर कॉर्ड आहे आपली CD आणि CDचा मिड पॉईंट आहे E इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड. सो CD ह्या कॉर्डचा मिड पॉईंट आहे E आणि
सर्कलचा सेंटर पॉईंट आहे ओ, तर ह्या दोन पॉईंट्सना जोडणारी जी लाईन सेगमेंट असते ती लाईन सेगमेंट ही कॉर्ड सी डीला परपेंडिक्युलर असते. हा आपला सेकंड प्रॉपर्टी आहे. सो ह्या दोन प्रॉपर्टीजवरून आता आपण प्रॅक्टिस सेट 17.1 सॉल्व करणार आहोत. स्टुडंट, प्रॅक्टिस सेट 17.1 मधला आपला फर्स्ट क्वेश्चन आहे. रेडियस ऑफ अ सर्कल विथ सेंटर ओ इज 25 सेंटीमीटर. सो इथे रेडियस आहे ओ ए ही जी आहे 25 सेंटीमीटरची. फाइंड द डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड फ्रॉम द सेंटर इज द लेंथ ऑफ द कॉर्ड इज 48 सेंटीमीटर. तर लेंथ ऑफ कॉर्डने दिलेली आहे जी आहे 48 सेंटीमीटर. तर कॉर्डच्या सेंटरपासून असलेले डिस्टन्स त्यांनी ते विचारलेलं आहे. सो गिवन रेडियस इक्वल टू 25 सेंटीमीटर, कॉर्ड ए बी इक्वल टू 48 सेंटीमीटर. सो perpendicular drawn from the center of a circle to its chord bisects the chord. तर सर्कलच्या सेंटरपासून कॉर्डवरती जो आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर तो परपेंडिक्युलर सर्कलच्या कॉर्डला हा दोन सेम भागांमध्ये बायसेक्ट करतो किंवा दोन सेम पार्टमध्ये डिवाइड करतो. त्यामुळे लेंथ ऑफ ए सी इक्वल टू लेंथ ऑफ सेगमेंट सी डी इक्वल टू 24 सेंटीमीटर. सो ए बी आहे 48 सेंटीमीटरचा, त्यामुळे ए सी येणार आहे 24 सेंटीमीटरचा आणि सी बी येणार आहे 24 सेंटीमीटरचा. सो इथे एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ झालेला आहे. तर राईट अँगल ट्रायंगलची एक साईड आहे 24 सेंटीमीटर आणि त्याची जी राईट अँगल समोरील जी साईड आहे ती आहे 25 सेंटीमीटरची आणि एक साईड आपल्याला काढायची आहे. देअरफॉर बाय पायथागोरस थिअरम, सो इथं आपण पायथागोरस थिअरम यूज करणार आहोत. ए ओ स्क्वेअर इक्वल टू ए सी स्क्वेअर प्लस ओ सी स्क्वेअर. सो ए ओ आहे आपला 25, सो 25चा स्क्वेअर आपण इथे घेणार आहोत. ए सी आपला आहे 24, सो 24 स्क्वेअर प्लस ओ सी स्क्वेअर. देअरफॉर ओ सी स्क्वेअर इक्वल टू 25चा स्क्वेअर आहे 625 मायनस 24चा स्क्वेअर आहे 576. सो 625 मायनस 576 इक्वल टू 49. त्यामुळे ओ सी स्क्वेअर इक्वल टू 49. देअरफॉर ओ सी इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 49. देअरफॉर ओ सी इक्वल टू 7 सेंटीमीटर. सो ओ सीची लेंथ आपल्याला मिळालेली आहे 7 सेंटीमीटर. देअरफॉर डिस्टन्स ऑफ ए कॉर्ड फ्रॉम इट्स सेंटर इज 7 सेंटीमीटर. प्रॅक्टिस सेटमधला आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. ओ इज अ सेंटर ऑफ अ सर्कल. सो पॉईंट ओ हा सर्कलचा सेंटर आहे. फाइंड द लेंथ ऑफ ए रेडियस इज द कॉर्ड ऑफ लेंथ 24 सेंटीमीटर इज ॲट डिस्टन्स ऑफ 9 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल. सो ओ हा सर्कलचा सेंटर पॉईंट आहे. तर त्यांनी इथे आपल्याला सर्कलची रेडियस किती असेल हे विचारलेलं आहे. जर सर्कलची कॉर्ड ही 24 सेंटीमीटर असेल आणि सेंटर ऑफ अ सर्कलपासून कॉर्डचं डिस्टन्स हे 9 सेंटीमीटर असेल. तुम्ही ते बघू शकता. इथे ओ हा सर्कलचा सेंटर आहे. कॉर्ड ए बी आहे 24 सेंटीमीटरची आणि कॉर्ड ए बीचं सर्कलच्या सेंटरपासून असलेलं डिस्टन्स हे 9 सेंटीमीटर आहे. सो गिवन डिस्टन्स ऑफ ए कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल इक्वल टू 9 सेंटीमीटर, कॉर्ड ए बी इक्वल टू 24 सेंटीमीटर. As perpendicular drawn from the center of a circle to its chord bisects the chord. Therefore, AP equal to PB equal to 12 centimeter. So, chordची लेंथ आहे 24 सेंटीमीटर आणि सर्कलच्या सेंटरपासून जर आपण कॉर्डवरती परपेंडिक्युलर ड्रॉ केला होता तो परपेंडिक्युलर सर्कलच्या कॉर्डला बायसेक्स करतो. Therefore, length of segment AP equal to length of segment PB equal to 12 centimeter. So, इथे एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ झालेला आहे. राईट अँगल ट्रायंगल AOP. देअरफॉर बाय पायथागोरस थिअरम AO स्क्वेअर इक्वल टू OP स्क्वेअर प्लस AP स्क्वेअर. सो AO हा आहे हायपोटेनियस आहे राईट अँगल ट्रायंगलचा आणि त्याची एक साईड आपल्याला माहिती आहे जी आहे 12 सेंटीमीटर आणि त्याची दुसरी साईड आहे 9 सेंटीमीटर. सो आता आपल्याला हायपोटेनियसचं लेंथ फाइंड आउट करायची आहे, म्हणजे सर्कलच्या रेडियसची लेंथ फाइंड आउट करायची आहे. सो बाय पायथागोरस थिअरम AO स्क्वेअर इक्वल टू AP स्क्वेअर प्लस PO स्क्वेअर. AP आहे आपला 12 आणि PO आहे 9. त्यावर 12 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर. 12चा स्क्वेअर आहे
144 आणि 9चा स्क्वेअर आहे 81. सो 144 प्लस 81 which is equal to 225. Therefore AO square equal to 225. Therefore AO equal to square root of 225. Therefore AO equal to 50 centimeter. Therefore radius of circle is equal to 15 centimeter. सो इथे आपल्याला रेडियस ऑफ सर्कल मिळालेली आहे जी आहे 15 सेंटीमीटर्सची. प्रॅक्टिस सेटमध्ये हा आपला लास्ट क्वेश्चन आहे. C is the center of a circle whose radius is 10 centimeter. सो C हा सेंटर ऑफ सर्कल आहे आणि सर्कलची रेडियस आहे 10 सेंटीमीटरची. सो इथे रेडियस CP आहे 10 सेंटीमीटरची. फाइंड द डिस्टन्स ऑफ ए कॉर्ड फ्रॉम द सेंटर इफ द लेंथ ऑफ ए कॉर्ड इज 12 सेंटीमीटर. सो लेंथ ऑफ ए कॉर्ड PQ आहे 12 सेंटीमीटरची. सो कॉर्डचं सेंटरच्या सर्कलच्या सेंटरपासून आपल्याला डिस्टन्स त्याने विचारलेलं आहे. सो की फाइंड रेडियस PC इक्वल टू 10 सेंटीमीटर, कॉर्ड PQ इक्वल टू 12 सेंटीमीटर. As perpendicular drawn from the center of a circle to its chord bisects the chord. Therefore, length of segment PR equal to length of segment RQ equal to 6 centimeter. So PQ आहे 12 सेंटीमीटरची आणि जर आपण सर्कलच्या सेंटरपासून सर्कलच्या कॉर्डवरती परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर तो परपेंडिक्युलर सर्कलच्या कॉर्डला बायसेक्स करतो. Therefore PR equal to RQ equal to 6 सेंटीमीटर. सो इथे एक राईट अँगल ट्रायंगल फॉर्म झालेला आहे. देअरफोर हायपोटेनस स्क्वेअर म्हणजेच PC स्क्वेअर इक्वल टू CR स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर. सो इथे आपण पायथागोरस थेरम यूज करणार आहोत CR हे डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी. देअरफोर द पायथागोरस थेरम PC स्क्वेअर इक्वल टू PR स्क्वेअर प्लस CR स्क्वेअर. सो PCची लेंथ आहे 10 सेंटीमीटर. देअरफोर 10 स्क्वेअर इक्वल टू 6 स्क्वेअर प्लस CR स्क्वेअर. देअरफोर CR स्क्वेअर इक्वल टू 10चा स्क्वेअर आहे 100 मायनस 6चा स्क्वेअर आहे 36. देअरफोर 100 मायनस 36 विच इज इक्वल टू 64. देअरफोर CR स्क्वेअर इक्वल टू 64. Therefore CR equal to square root of 64. Therefore CR equal to 8 centimeter. Therefore distance of a chord from the center of a circle is 8 centimeter. सो फ्रेंड्स, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला आहे नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.